नमस्कार मित्रांनो, मी निलेश शिंदे तुमचं आपल्या मल्टिपल इन्फोज या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ लाडकी बहीण योजनेच्या KYC संबंधित असणार आहे। तर मित्रांनो, याच्या आधी जी KYC होती त्याच्यामध्ये ज्या महिला घटस्फोटित आहेत किंवा ज्यांचे पती हयात नाहीत किंवा ज्यांचे वडील हयात नाहीत अशा लाडक्या बहिणींसाठी दुसरा आधार नंबर नेमका कोणाचा द्यायचा याविषयीचे भरपूर सारे प्रश्न होते। आता त्या प्रश्नावरती सरकारकडून तोडगा काढण्यात आला आहे आणि आता नवीन KYCची पद्धत आणली आहे आणि ज्या लाडक्या बहिणींची KYC चुकली असेल त्यांच्यासाठी सुद्धा आता इथे ऑप्शन देण्यात आला आहे, त्यांना एक चान्स इथे देण्यात आला आहे। तर याविषयीचे भरपूर सारे प्रश्न आहेत मित्रांनो। नवीन जी काही KYC ती कोणी करायची, कशी करायची, त्याच्यामध्ये कोणी KYC करायची, जर आधीची चुकली असेल त्यांनी करायची का, आणि ती KYC सर्वांना बंधनकारक असणार आहे का, आणि त्यासोबतच भरपूर सारे इथे प्रश्न आहेत। त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्याच्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की जी लाडक्या बहीण योजनेची KYC त्यासंबंधी जे प्रश्न आले होते ते सर्व प्रश्न आपण नोट डाऊन करून ठेवले आहेत आणि त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि जर का तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करा। तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला आता सुरुवात करूयात आणि लाडकी बहीण योजनेच्या KYC संबंधितले जे प्रश्न होते त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आता आपण जाणून घेऊयात। तर मित्रांनो, सगळ्यात पहिला प्रश्न इथे आला होता, KYC कोणी करायचे। आता मित्रांनो, जे नवीन KYC साठी ऑप्शन आलं आहे ती KYC नेमकी कोणी करायचे, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या लाभार्थ्यांची KYC अजूनपर्यंत झाली नसेल, ज्यांनी अजूनपर्यंत आपली KYC केली नसेल त्या सर्व लाभार्थ्यांनी KYC आता करायची आहे। त्याच्यानंतर ज्यांचे पती नाहीत किंवा ज्यांचे वडील नाहीत त्यांना याआधी KYC साठी जो दुसरा आधार नंबर होता त्याचा ऑप्शन येत नव्हता, आता त्यांच्यासाठी इथे नवीन ऑप्शन आला आहे। आता त्या सर्व लाडक्या बहिणींनी आता KYC करायची आणि KYC केल्यानंतर तिथे ऑप्शन आलं आहे मित्रांनो, पती हयात नाहीत किंवा वडील हयात नाहीत याच्यामध्ये होय नाही तुम्हाला करायचं आहे, आणि पती आणि वडील नसतील तर त्यांचा मृत्यू प्रमाणपत्र जे काही सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे तुम्हाला जमा करून अशा प्रकारे तुम्हाला ती KYC करायची। त्याच्यानंतर 2 नंबरचा इथे प्रश्न होता सगळ्यात महत्त्वाचा। आता KYCची शेवटची मुदत काय असणार आहे, तर मित्रांनो KYCची शेवटची मुदत आहे 31 डिसेंबर। त्याच्यामुळे मित्रांनो, लवकरात लवकर तुम्ही सर्वांनी आता तुमची KYC 31 डिसेंबरपर्यंत पूर्ण करून घ्यायची। आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बरेच जण आता प्रश्न विचारत आहेत की आधी जेव्हा आपण KYC करत होतो त्याच्यामध्ये जे प्रश्न होते त्याच्यामध्ये दोघी प्रश्नांचे उत्तर होय होय असे द्यायचे होते, परंतु आता जी काही नवीन KYC मध्ये जे काही अपडेट करण्यात आलं आहे त्या प्रश्नांची उत्तरे आता नाही असे द्यायचे आहेत। तर बरेच जण विचारत होते की आधी तुम्ही सांगायचे की होय होय असे प्रश्नांचे उत्तर द्यायचे आहेत आणि आता तुम्ही सांगतायत की नाही असे प्रश्नांचे उत्तर द्यायचे। तर मित्रांनो, याच्यामध्ये जर का तुम्ही आधीची KYC मधले जे काही प्रश्न होते ते प्रश्न त्या प्रकारचे होते, त्यांना उत्तर होय अशा प्रकारे द्यायचे होते, परंतु आता जे काही प्रश्न विचारण्यात आले आहेत त्यांचे उत्तर तुम्हाला नाही असे द्यायचे आहेत, कारण की जो प्रश्नाचा फॉर्मॅट होता तो फॉर्मॅट इथे चेंज करण्यात आला आहे। त्याच्यामुळे तुम्हाला आता जर का तुम्ही नवीन KYC करत असणार तर तुम्हाला नाही असेच उत्तर द्यायचं आहे। आता याच्यामध्ये बरेच जण विचारतात की आमची आधीची KYC आम्ही केली आहे तर आम्हाला इथे पुन्हा KYC करण्याची गरज आहे का। तर मित्रांनो, जर का तुमची आधीची KYC तुम्ही योग्यरित्या बरोबर केली असेल तर तुम्हाला पुन्हा KYC करायची गरज नाही आहे, परंतु जर का तुमची आधीची KYC चुकली असेल, तुम्ही होय अशा ठिकाणी होय नाही असं उत्तर दिलं असेल किंवा नाही असे जर का तुम्ही उत्तर दिले असेल तर तुम्ही कृपया तुमची KYC पुन्हा एकदा करून घ्या आणि तुमची KYC आता नाही असे उत्तर देऊन तुम्ही कंप्लीट करून घ्या। आता याच्यामध्ये काय होतं, आधी ज्या लोकांनी जर व्यवस्थितपणे आपली KYC केली असेल, तुमची KYC योग्यरित्या झाली असेल तर अशा लाभार्थ्यांनी पुन्हा तुम्हाला KYC करण्याची गरज नाही आहे। आता जर का ती KYC तुम्ही करणार तर तुम्हाला इथे पुन्हा इथे करण्याचं इथे ऑप्शन देण्यात आलं नाही, तुम्हाला फक्त आता एकच चान्स आहे। तुमची जर का आधी KYC चुकली असेल तर तुम्हाला हा एकच चान्स आहे, एकचदा तुम्ही आता पुन्हा त्याच्यामध्ये बदल करू शकतात आणि तुमची KYC करू शकतात, तर हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, आता KYC आता जी नवीन आलेली आहे त्याच्यामध्ये KYC करताना जे तुम्ही नाही किंवा होय जे ऑप्शन करतात ते लवकर क्लिक होत नाही, तर हा बऱ्याच जणांचा प्रश्न होता। बरेच जण विचारत होते की आम्ही जेव्हा KYC करत होतो तेव्हा होय नाही ऑप्शन येत नाही किंवा त्याच्यावरती क्लिक होत नाही, तर याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे,
तर तुम्ही जर का मोबाईलवरती तुमची KYC करत असणार तर क्रोम ब्राउझरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला वरती 3 डॉटवरती क्लिक करून तुम्हाला डेस्कटॉप मोडवरती तुम्हाला जायचं आहे आणि डेस्कटॉप मोडवरती गेल्यानंतर तुम्हाला ती KYC करायची आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारचा जर का तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल, क्लिक होत नसेल होय नाही या ऑप्शनवरती, तर तुम्हाला डेस्कटॉप मोडवरती तुमची KYC करायची किंवा तुम्ही लॅपटॉप किंवा कम्प्युटरद्वारे करू शकता. तिथे तुमचे जे काही ऑप्शन आहेत ते लवकरात लवकर क्लिक होऊन जातील. आता पुढचा मुद्दा आहे मित्रांनो, बरेच सारे महिला लाभार्थी जे काही लाडक्या बहिणी आहेत ते विचारतायत की लग्न झाल्यानंतर कोणत्या नावाने KYC करायचे. आता जर का तुम्ही जेव्हा लाडक्या बहीण योजनेचा अर्ज भरला होता तेव्हा जर का तुम्ही अविवाहित असाल आणि तुमच्या वडिलांच्या नावाने जर का तुम्ही अर्ज भरला असेल तरीसुद्धा तुम्ही आता तुमचं जर का लग्न झालं असेल, आधारवरती जर का तुमचं नाव जरी चेंज झालं असेल तरीसुद्धा तुम्हाला वडिलांच्या नावानेच इथे KYC करायचे. कारण की जो तुम्ही अर्ज केला होता त्याच्यामध्ये वडिलांच्या नावानेच तुमचा अर्ज इथे सबमिट झाला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला वडिलांच्या नावानेच तुमची KYC सबमिट करायची. हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता. भरपूर सारे याच्यावरती प्रश्न आले होते, तर याचं उत्तर तुम्हाला समजलं असेल. त्याच्यानंतर बरेच सारे जण विचारत होते की आम्ही हाफ KYC केली आहे तर आता आम्ही काय करायचं. आता बऱ्याच साऱ्या जणांनी आधी जो ऑप्शन होता, जे घटस्फोटित महिला होता किंवा ज्यांना वडील नाहीत अशा व्यक्तींनी हाफ KYC म्हणजे आपली अर्धीच प्रक्रिया पूर्ण केली होती, त्यांनी आता नवीन KYC करायची आणि तुमची प्रक्रिया पूर्ण करून तुमची KYC कंप्लीट करून घ्यायची. आता पुढचा एक प्रश्न आहे, पती वडील नाहीत, आता त्यामध्ये कुटुंबातील व्यक्तींचा आधार नंबर दिला गेला. तर मित्रांनो, याआधी जी KYC होती त्याच्यामध्ये ज्या लाभार्थ्यांना पती नाहीत किंवा ज्यांना वडील नाहीत अशा व्यक्तींना दुसरा आधार नंबर द्यायची इथे ऑप्शन नव्हते. त्या लाभार्थ्यांनी कुटुंबातील कोणत्या तरी एका व्यक्तीचा आधार नंबर देऊन त्यांची KYC कंप्लीट केली होती. भावाचा असो किंवा कुटुंबातील इतर व्यक्तींचा आधार नंबर टाकून त्यांनी KYC कंप्लीट केले. तर अशा व्यक्तींनी लक्षात घ्यायचं आहे, तुम्ही जर का दुसऱ्याचा आधार नंबर टाकून जर का तुमची KYC कंप्लीट केली असेल तर तुम्ही आता नवीन तुमची KYC करायची आहे. आणि याच्यामध्ये ऑप्शन दिले आहेत, जर पती नसतील तर होय किंवा नाही असं ऑप्शन आहे, वडील नसतील तर होय किंवा नाही असं ऑप्शन आहे. तर तुम्हाला नाही असं ऑप्शन सिलेक्ट करून वडिलांचा मृत्यू दाखला किंवा पतीचा मृत्यू दाखला किंवा घटस्फोटित असणार तर घटस्फोटितचं जे सर्टिफिकेट असतं ते तुम्हाला महिला व बालविकास विभागाकडे म्हणजेच तुमच्या अंगणवाडीमध्ये जाऊन जे काही डॉक्युमेंट आहे ते तुम्हाला तिथे सबमिट करायचं आहे, तुमची KYC इथे पूर्ण करायची. तर ज्या लाभार्थ्यांना पती वडील नाहीत आणि त्यांनी जर का कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचे आधार नंबर टाकून त्यांनी KYC केली असेल तर त्यांनी आता पुन्हा एकदा नवीन प्रकारे तुमची KYC करायची आणि तुमची KYC अशा प्रकारे कंप्लीट करून घ्यायची. तर या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आता समजलं असेल. तर आता एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, आता जेव्हा तुम्ही बरेच लाभार्थी KYC करतात तेव्हा तिथे एक एरर येत आहे, मुख्यमंत्री योजनेमध्ये आधार नंबर समाविष्ट नाही अशा प्रकारचा एक एरर दिसतोय. तर याचा सरळ अर्थ असा आहे की तुमचं जे काही नाव आहे ते लाडकी बहीण योजनेमधून वगळण्यात आलं आहे. तर तुम्ही याच्यामध्ये एक काम करायचं आहे, तुमच्या कुटुंबामध्ये जे तुमचे पती असतील किंवा वडील असतील तर त्यांच्या नावावरती 4 चाकी 4 व्हीलर असेल ते तुम्ही एकदा चेक करून घ्यायचं आहे. त्यांनी इन्कम टॅक्स रिटर्न भरला असेल ते सुद्धा तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे. किंवा तुमचं जे काही उत्पन्न आहे ते जे काही उत्पन्न आहे ते या मर्यादेमध्ये बसत नसणार, त्याच्यामुळे तुमचा जो काही आधार नंबर आहे तो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमधून वगळण्यात आला आहे. आता याच्याविषयी जर का तुम्हाला अधिक जाणून घ्यायचं असेल तर तुमच्या तहसीलमध्ये महिला व बालविकास कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही याच्याबद्दल तिथे चौकशी करू शकता. तिथे तुम्हाला याच्याविषयीची सविस्तर माहिती येऊन जाईल. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता मित्रांनो, जेव्हा तुम्ही लाडकी बहीण योजनेची KYC करता तेव्हा OTP येत नाही किंवा OTP येतो तर खूप लेट येतो. तर याच्यामध्ये काय करायचं आहे, OTP येत नाही म्हणजे हा जो काही प्रॉब्लेम आहे तो सर्व्हरचा म्हणजेच वेबसाईटचा प्रॉब्लेम आहे. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला KYC करताना अशा प्रकारे प्रॉब्लेम येत असेल तर तुम्हाला KYC केव्हा करायचे, रात्री लेट म्हणजेच 12 नंतर तुम्ही KYC करू शकता किंवा पहाटे 4 ते 5च्या दरम्यान किंवा 5 ते 6च्या दरम्यान तुम्ही KYC करू शकता. तेव्हा साईडवरती लोड नसतो, त्याच्यामुळे तुमचा जो काही OTP येतो लवकरात लवकर तुम्हाला मोबाईलवरती येऊन जाईल आणि तुमची KYC होऊन जाईल. तर या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला समजलं असेल. त्याच्यानंतर बऱ्याच साऱ्या जणांचा एक प्रश्न इथे विचारण्यात आला आहे, अंगणवाडी सेविका डॉक्युमेंट जमा करत नाहीत. आता जी काही नवीन प्रकारची KYC करण्यात आली आहे ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांचे पती हयात नाहीत किंवा वडील हयात नाहीत अशा लोकांसाठी जे काही डॉक्युमेंट आहेत, मृत्यू प्रमाणपत्र, घटस्फोटीचं जे काही सर्टिफिकेट आहे ते सर्टिफिकेट तुम्हाला अंगणवाडीमध्ये जमा करायचं आहे. आता जेव्हा हे लाभार्थी अंगणवाडीमध्ये हे डॉक्युमेंट जमा करायला जातात
आता बऱ्याच ठिकाणी अंगणवाडी सेविका सांगतात की आम्ही हे डॉक्युमेंट जमा करू शकत नाहीत किंवा आम्हाला तशा प्रकारचा कोणताही आदेश सरकारकडून आलेला नाही आहे. तर अशा प्रकारचं जर का तुमच्या गावामध्ये, तुमच्या अंगणवाडीमध्ये त्या अंगणवाडी सेविका सांगत असतील, तर तुम्ही एक काम करायचं आहे. मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा तुम्ही मला कमेंट करा, मी तुम्हाला डायरेक्ट हा जो काही सरकारचा GR आला आहे तो GR तुम्हाला मी त्या GRची लिंक टाकून देईल. तो GR तुम्हाला डाउनलोड करून किंवा तुमच्या मोबाईलमध्ये त्या अंगणवाडी सेविकांना दाखवायचा आहे. तर तो GR तुम्ही त्यांना दाखवायचा आहे. त्या GRमध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे की ज्या लाडक्या बहिणींना वडील नाहीत किंवा ज्यांचे पती हयात नाहीत अशा लाडक्या बहिणींनी KYC करून जे काही मृत्यू प्रमाणपत्र किंवा घटस्फोटिताचं जे काही प्रमाणपत्र आहे ते डॉक्युमेंट अंगणवाडीकडे जमा करायचे. त्याच्यामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे. तो GR तुम्ही त्यांना दाखवू शकता. जर GR दाखवून सुद्धा ते ऐकत नसतील तर तुम्हाला तालुका लेवलला जाऊन तहसील कार्यालयामध्ये महिला व बालविकास ऑफिसमध्ये जाऊन संबंधित अंगणवाडी सेविकांची तक्रार करायची आणि तिथे तुम्हाला ते डॉक्युमेंट जमा करायचे. तर या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला समजलं असेल. आता पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, ज्यांचे पती वडील नाहीत आणि त्यांच्याकडे डॉक्युमेंटसुद्धा नाहीत. आता बऱ्याच साऱ्या लाडक्या बहिणींचा काय प्रॉब्लेम आहे मित्रांनो, त्यांचे पती नाहीत किंवा वडील नाहीत, म्हणजेच पती जर का त्यांचे नाही आहेत आणि वडीलसुद्धा नाही आहेत किंवा ते हरवले असतील किंवा घर सोडून गेले असतील, अशा लोकांसाठी आता त्यांच्याकडे डॉक्युमेंट नसणार. म्हणजेच आता जर का कोणाचे पती किंवा कोणाचे वडील घर सोडून गेले असतील किंवा ते हरवले असतील तर अशांचं आता मृत्यू प्रमाणपत्रसुद्धा निघत नाहीत. तर अशा लोकांनी नेमकं कोणतं डॉक्युमेंट द्यायचं आहे, तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला तुमच्या जे काही तुमच्या एरियामधलं पोलीस स्टेशन असेल तिथे तुम्हाला वडील किंवा पती जर का हरवले असतील किंवा निघून गेले असतील तर त्याची तुम्हाला कंप्लेंट करायची आणि त्याची तुम्हाला FIR कॉपी घ्यायची आणि ती FIR कॉपी तुम्ही तुमच्या अंगणवाडी सेविकेकडे किंवा महिला व बालविकास ऑफिसमध्ये तुम्ही जमा करू शकता. आणि ज्यांना कोणीच नाही आहे, तर ज्यांना कोणीच नाही त्यांनी तुमच्या ग्रामपंचायत किंवा तुमच्या नगरपालिकेमधून निराधारचं डॉक्युमेंट काढून घ्यायचं आहे. तर तुम्हाला कोणीच नाही म्हणजे तुमचं निराधारचं सर्टिफिकेट काढून तुम्ही निराधारचं सर्टिफिकेट तुम्ही तुमच्या अंगणवाडी सेविका किंवा महिला व बालविकास कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही देऊ शकता. आता पुढचा एक महत्त्वाचा प्रश्न होता मित्रांनो, आता बरेच जण विचारत आहेत की ज्या लाडक्या बहिणी शहरामध्ये असतात तर शहरामध्ये अंगणवाडी सेविका नसतात किंवा अंगणवाडी नसतात, तर त्यांनी नेमके ते डॉक्युमेंट कोणाकडे जमा करायचे. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता जे लाडक्या बहिणी ज्या लाभार्थी शहरामध्ये राहत असतील त्यांनी तुमचे जे काही डॉक्युमेंट आहेत, आता पती हयात नसतील तर घटस्फोटित किंवा मृत्यूचं प्रमाणपत्र किंवा वडील नसतील तर मृत्यूचं प्रमाणपत्र किंवा मी वरील जे काही सांगितलं FIR किंवा निर्धारचा दाखला, तो तुम्हाला शहरामध्ये जर का तुम्ही राहत असणार तर तुम्हाला ते डॉक्युमेंट महिला व बालविकास विभागाकडे तुम्हाला तुमच्या तहसील कार्यालयामध्ये जायचं आहे आणि तुमच्या तहसील कार्यालयामध्ये महिला व बालविकास अधिकाऱ्यांकडे हे डॉक्युमेंट तुम्हाला जमा करायचे. तर आपण सर्व काही जे काही तुम्हाला प्रश्न पडले होते लाडकी बहीण योजनेच्या KYC संबंधित त्या सर्व प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला दिली आहे. आशा करतो की तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजली असतील. अजून जर का तुमचे काही प्रश्न असतील तर कृपया या व्हिडिओखाली तुम्ही कमेंट करू शकता. अजून जर का तुमचे काही प्रश्न असतील तर त्या प्रश्नांचे सविस्तर उत्तरे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता मित्रांनो. व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत व्हिडिओला नक्की शेअर करा. आणि अजूनपर्यंत जर का तुम्ही आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनला प्रेस करा. त्याच्यामुळे तुम्हाला येणाऱ्या महत्त्वपूर्ण व्हिडिओंचे अपडेट तुमच्या मोबाईलवरती येऊन जातील. तर चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र.